तर नमस्ते आणि जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. आता खुशखबरी काय, तर मी आजपासून इंग्लिशची क्लास पण घ्यायला चालू केलेली आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता काही जण कन्फ्यूज होतात की ह्या सरांचे किती चॅनल आहेत. ठीक आहे. तर माझे किती चॅनल आहेत, कशासाठी आहेत, मी सगळं तुम्हाला आधी स्टार्टिंगला सांगतो. मग आपण आजचा जो टॉपिक आहे इंग्लिशचा, त्याच्याकडे वळू, है का नाही. तर बघा, माझे एकूण आता 4 चॅनल झालेले आहेत. ठीक आहे. एक आहे श्री शिक्षा मराठी. ठीक आहे. श्री शिक्षा मराठी. तर यामध्ये बघा, त्याच्यामध्ये आपल्याला एमपीएससीच्या फाउंडेशन बॅच मिळतील. एमपीएससीच्या फाउंडेशन बॅच ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना असो, ठीक आहे, इतिहास प्लस भूगोल, आणि आपल्याला जर वेळ भेटला तर आपण काय घेऊ त्याच्यामध्ये, बायोग्राफी पण घेऊ. ठीक आहे. तर दुसरं एक माझं चॅनल आहे, हे मराठी वाल्यांसाठी. हे फक्त मराठी वाल्यासाठी. आता हिंदी वाल्यासाठी बघा, एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे श्री शिक्षा 007. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा यूपीएससी ची फाउंडेशन बॅच मिळेल. यूपीएससी ची फाउंडेशन बॅच एसएससी जीडी साठी तुम्हाला महत्वासाठी येईल. ठीक आहे. तर त्यामध्ये पण सेम विषय कोणते कोणते, पॉलिटी प्लस हिस्ट्री प्लस जिओग्राफी, आणि वेळ भेटला तर आपण बाकीचं पण बघू. वेळ भेटला तर आपण इंडियन मॅप पण घेऊ. ठीक आहे. आणि माझं आता तिसरं चॅनल आहे आणि IMP चॅनल आहे, ज्याच्यामध्ये बघा मी न्यूज विषयी माहिती, काय न्यूज देत राहतो सारखं सारखं. पॉलिटिक्स विषयी काहीतरी बोलत असतो, पुन्हा भ्रष्टाचार जिथे जिथे होला त्याच्या विरोधात. ठीक आहे. आता तुम्हाला सरळ सरळ सांगायचं म्हणजे तर माझे ब्लॉग चॅनल आहे, ब्लॉग चॅनल आहे माझं हे. ठीक आहे. तर त्याचं नाव आहे बघा, जिथे मी जास्त ऍक्टिव्ह राहतो, त्याचं नाव आहे श्री सरकार 007. मग माझ्या ह्याच्यामध्ये इन्स्टा आयडी आहे, सेम ह्याच नावानं आहे. ठीक आहे. पुन्हा त्यामध्ये माझी दुसरी एक ऍप आहे, शेअर चॅट असो, पुन्हा एक हिप्पी ऍप निघाले ते असो. ठीक आहे. पुन्हा युट्यूब चॅनल पण आहे याच्याच नावानं. आणि एक कोणता हो, जोश असो, मोज असो, जोश प्लस मोज ऍप. ह्याच्यावर माझी सेम आयडी आहे, श्री सरकार 007. ही माझी सेम आयडी आहे सगळीकडे. कशा कशावर, इन्स्टा, शेअर चॅटवर, हिप्पी ऍपवर, युट्यूबवर, जोश ऍपवर, मोज ऍपवर. आणि आता आज मी एक चालू केलं आहे, ज्याचं नाव आहे ऑल इन वन भाषा. ठीक आहे. असं इंग्लिश मध्ये लिहिलं बघा मी ते, ऑल इन वन भाषा. यामध्ये आपल्याला इंग्लिश ही भाषा शिकायला भेटेल, प्लस मला जर वेळ भेटला तर तेलुगू. आता एवढं पण शिकवणं काही जोक आहे का, नाही. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला भाषा शिकायला मिळते. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. पण ह्या चॅनलवर मी रेग्युलर ऍक्टिव्ह असतो, श्री सरकार 007. आता तुम्ही म्हणताल सर, हे तुम्ही उघड टाइमपास साठी काय एवढं शिकवणं कधी होतंय मित्रांनो. वेळ काढल्यानं सगळंच होते, केल्यानं सगळंच होत आहे, पण आधी ते केले पाहिजे. ठीक आहे. एका दिवसात मी मराठी, आपलं भारतीय राज्यघटना, इतिहास आणि याचा भूगोलचा एक चॅप्टर घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी तेच मी हिंदी मधून घेऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपला अभ्यास कव्हर होईल. ठीक आहे. वेळ प्रसंगी आपण मग कुठले सब्जेक्ट पण कॅन्सल करू. ठीक आहे. सिच्युएशन नुसार आपण राहू. तर चला, आता लय सांगितलो मी माझ्याविषयी माहिती. तर बघा, आपण ह्याच्यामध्ये काय शिकणार आहोत, 15 दिवसामध्ये इंग्लिश बोलायला शिका. 15 दिवसात 90 ते 100% इंग्लिश बोलायला शिका. ठीक आहे. आता 90 का 100 हे तुमच्यावर डिपेंड आहे. दिस टॉपिक इज डिपेंड अपॉन यू, दिस सिच्युएशन डिपेंड अपॉन यू. ठीक आहे. मग तुमच्या हातात आहे, तुम्हाला जेवढं तुम्ही फास्ट शिकताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. माझं काम आहे तुम्हाला शिकवणं. ठीक आहे. हे 15 दिवसामध्ये आपण 90 ते 100% इंग्लिश शिकणार आहोत. 15 दिवस म्हणजे काय, 15 क्लासेस. ठीक आहे. जर तुम्हाला सिलेबस लवकर कव्हर करायचा असेल तर मी काय करून सकाळी 7 वाजता एक क्लास टाकेन,
नंतर संध्याकाळी 7 वाजता एक क्लास टाकेल. ठीक आहे, पण तुम्ही कसम खायचा म्हणजे क्लास बघायचा. आपली क्लास 15 ते 20 मिनिटाचीच होईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही ही माझी गॅरंटी. तुम्हाला बोर होणार नाही ही माझी गॅरंटी. ठीक आहे, तर आता इंग्लिश शिकण्यापूर्वी आपल्याला काय काय फॉर्म्युले आपणावे लागतील. तर फॉर्म्युले 4 आहेत बघा त्याच्यामध्ये. की बाबा रे, आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल तर आधी आपण इंग्लिश पेपर वाचणे, पुन्हा लिहून प्रॅक्टिस करणे, त्याला आपण लिहिणे. ठीक आहे, पुन्हा बोलणे, वाचायचं, लिहायचं, बोलायचं, आणि होता होईल तेवढं नवीन नवीन शब्द का करायचं, शिकायचं. मग तुम्हाला 100% इंग्लिश कसे येणार नाही. इंग्लिशच काय, सगळी भाषा येतील. तुम्ही सगळ्या भाषेमध्ये हे जर फॉर्म्युला लागू केलं, वाचायचं 15 मिनिट वाचायचं, ठीक आहे, पुन्हा लिहायचं, पुन्हा बोलायचं, पुन्हा शिकायचं. शिकायचं म्हणजे काय हो, हे का नवीन नवीन थोडं थोडं लिहिण्यास प्रॅक्टिस करायचं, पॅरेग्राफ बनवायला शिकायचं, एखादी सेंटेन्स बनवायला शिकायचं. ठीक आहे, जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतील, दिस इज द बोर्ड, दिस इज द पेन, दिस इज द कॅमेरा, दिस इज द, असं काही काही जे दिसत तुम्हाला, डस्टर, हे तुम्ही असं बोलण्याची प्रॅक्टिस करा मित्रांनो. ठीक आहे, आता माझ्या हे हातात आहे तर दिस, आणि माझ्यापासून आता हे दूर गेलं, आता मी त्याला स्पर्श बी करू शकणार, तर ते दॅट इज अ डस्टर, असं. ठीक आहे, हे झाला पहिला रूल. आता बघा त्याच्यामध्ये दुसरा रूल काय. तर याच्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं, दुसरा रूल हाच आहे मित्रांनो, की बाबा आपल्याला इंग्लिश शिकायचं तर काही शब्द माहित पाहिजे, बेसिक शब्द माहित पाहिजे. जसं आय म्हणजे काय, मी. यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही, हे पण तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. हा, ही म्हणजे काय, तो म्हणजे एखादी मुलगा असेल तर त्याला आपण ही शब्द वापरतो. शी कुणासाठी वापरतो, शी म्हणजे घालणारे बाबा, शी म्हणजे मुलगी, त्याला आपण ती म्हणतो, आपण कंसातली मुलगी. शी म्हणजे मुलगी. ठीक आहे, इट म्हणजे ते तो ते त्यात. एखादी निर्जीव वस्तू असेल तर निर्जीव वस्तू म्हणजे तो असेल, ती असेल, पण ती वस्तू कशी पाहिजे, निर्जीव. निर्जीव वस्तूसाठी हा फॉर्म्युला इट. ठीक आहे, वी म्हणजे काय, आपण. ठीक आहे, त्याला आपण आम्ही म्हणू शकतो. ठीक आहे, दे म्हणजे काय, ते, एखादी रिस्पेक्ट देऊन बोलायचे आहेत, ते काका आहेत, देअर इज माय अंकल, किंवा ही इज माय अंकल असं बी म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे, रिस्पेक्ट देण्यासाठी ते असं म्हणू शकतो, त्या. ठीक आहे, मुलगा असेल तर, वडीलधारी माणूस असतील तर ते, आणि एखादी महिला वडीलधारी असेल तर त्या. ठीक आहे, त्या माझ्या काकू आहेत. ठीक आहे, तर दे बी शब्द वापरू शकता, किंवा शी असं वापरू शकता, शी इज माय आंटी. ठीक आहे, आणि आता बघा काही तुम्हाला बेसिक रूल सांगतो, जे आजच्या क्लास फक्त मर्यादित आहेत. हा, मी काय म्हणणार, काय आजच्या क्लास पुरतं मर्यादित रूल सांगायला. हे तिसरा जे रूल आहे ते फक्त आजच्या क्लाससाठी राहूल. डू, डीड आणि डज हे कधी वापरायचं. ठीक आहे, डू, डज आणि डीड हे कधी वापरायचं, इथे लिहितो मी डज. ठीक आहे, ज्या वेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स यूज करायचा असेल तेव्हाच डू, डीड चा वापर होतो. कधी, सिंपल टेन्स मध्ये. सिंपल टेन्स मध्ये, आता मग ते सिंपल प्रेझेंट टेन्स असो, सिंपल पास्ट टेन्स असो, सिंपल फ्युचर टेन्स असो, तर डू, डीड आणि डज तेव्हाच वापर केला जातो. बाकी इतर कुठेही वापर केला जात नाही, बाकी कुठल्याही टेन्स मध्ये त्याचा वापर केला जात नाही. तर डू कधी वापरायचं, ज्यावेळेस शब्दाला यू असेल करता. ठीक आहे, आय असेल, वी असेल, ठीक आहे, पुन्हा दे असेल तर डू वापरायचं. मी आता आणखी एक वेळ सांगलो, ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स असेल तेव्हा डू, डीड, डज वापरतात. फ्युचर टेन्स मध्ये तर गरजच नाही मित्रांनो, तिथे विल किंवा शॅल वापरलं तर बी ठीक आहे. ठीक आहे, तर आता डीड केव्हा वापरायचं, डीड वापरलं जातं सिंपल सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यात. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यात मग त्याच्यामध्ये यू असू द्या, शी असू द्या, ही असू द्या, दे असू द्या, यू झाले ना, वी असू द्या,
किंवा इट असू द्या तेव्हा डीड वापरतात. ज्यावेळेस वाक्य सिंपल पास्ट टेन्स असेल त्याच्यामध्ये यू, शी, ही, दे, वी, इट असेल तर डीड वापरायचं. ठीक आहे. आता डज केव्हा वापरायचं हे बघा, इथं लिहितो आम्ही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. सिंपल प्रेझेंट टेन्स हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये, आणि हे पण सिंपल प्रेझेंट टेन्स. पण डज केव्हा वापरायचं, ज्या वेळेस करता ही असेल, शी असेल किंवा इट असेल त्यावेळेस डज वापरायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. आता स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर एकदम बिंदास घ्या. ठीक आहे. आता क्लास तर 10 मिनिटाची झाली. आता 10 मिनिटामध्ये पटकन तुम्हाला पुढलं शिकवतो. हा, तर आता बघा, आपणाला बघायचं आहे ऍक्टिव्ह राहा मित्रांनो. फक्त 10 मिनिटाचा आता क्लास. आता बघा, आपण सीधा घुसू, न टाइमपास करणार. ती पहिला आपला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण टेन्स शिकू. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, पुन्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट पास्ट टेन्स, प्रेझेंट फ्युचर टेन्स. पुन्हा आपल्याला शिकायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स, सॉरी, आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ती बी आपल्याला शिकायचं आहे. तर आज आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. आज आपण 12 टेन्स पैकी, टेन्स किती असतात म्हणलं तर 12 पैकी आपण आज 3 शिकूत, बाकीचे 6 नंतर शिकूत, आणि बाकीचे जे 3 राहतात ते काही उपयोगाचे नाहीत, ते नाही शिकलं तर चालेल. पण आपल्याला 9 टेन्स शिकायचे आहेत मित्रांनो. 9 टेन्स शिकलो तर तुम्हाला 50% इंग्लिश आली म्हणून समजायचं. टेन्स आलं म्हणले की इंग्लिश आली. ठीक आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्या वाक्याच्या शेवटी तो, ते, त्या, तात हे शब्द जर असतील तर समजायचं ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. ठीक आहे. म्हणजे तो जातो, ती जाते, ते पुन्हा एखादी रेस्पेक्ट वाली असेल तर त्या जात्या, आहे की नाही, आणि ते जातात, आहे की नाही. तो खातो, ती खाती, ते खात्यात, ते खातात, पितो, पिते, पितात. ज्या शेवटी तो, ती, ते, तात, तो, ती, ते, तात असेल तर समजायचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आम्हाला मास्तरांनी सांगितलं आमच्या. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म्युला, हे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल एकबार याद करण्यासाठी. तर बघा, याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस नंतर काय तर एस किंवा ईएस, शेवटी एस किंवा ईएस प्लस ऑब्जेक्ट आणि बाकीचा राहिलेला प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स RPS, हा त्याचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट कोण असेल, एखादी सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. ठीक आहे. कर्ता, कर्म, क्रियापद आणि राहिलेले वाक्य, आपण याला असं म्हणायचं. ठीक आहे. फक्त तुम्ही असं ध्यानात ठेवायचं. आता तुम्हाला एक्झाम्पल दिलो का मी, एकदम सिंपल समजून जाते. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल आहे बघा, यू हेल्प मी. यू हेल्प मी, तू मला मदत करतो. तू मला मदत करतो. आता शेवटी तो आलं का नाही हो, मी तुम्हाला अगोदर सांगतो, तो, ते, सॉरी, तो, ती, ते, तात असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य समजायचं. तू मला मदत करतो. यू हेल्प मी, सब्जेक्ट प्लस V1 काय आहे, हेल्प, हे काय, ठीक आहे, आणि बाकीचा राहिलेला ऑब्जेक्ट मी असेल किंवा आणि रिमेनिंग पार्ट म्हणजे ते आता वाक्याच्या शेवटी काय करा ना ते. ठीक आहे. हे झालं सब्जेक्ट. तू मला मदत करतो. आता ह्याला आपण 2-4 प्रकारे बनवता. तर पहिला आहे की बाबा, ह्याला आपण जर क्वेश्चन मध्ये विचारलो, WH टाइप मध्ये, वाय यू हेल्प मी, वाय यू, नाही आपण असं नाही, डू यू हेल्प मी, तू मला मदत करतो का, डू यू हेल्प मी, तू मला मदत करतो का. तुम्हाला मी आधी सांगितले डू केव्हा वापरायचा आणि डज केव्हा वापरायचं. ठीक आहे. आणि
त्याला जर क्वेश्चन मध्ये विचारायचं असेल, वाय डू यू हेल्प मी, वाय डू यू हेल्प मी, ह्याचा अर्थ होतो तू मला मदत का करतो, तू मला मदत का करतो, टाका क्वेश्चन मार्क, टाका त्याच्या कानामध्ये झुमका. ठीक आहे, असं द्या करायचं मित्रांनो. पहिला सुरू करायचं डू यू हेल्प मी, तू मला मदत करतो का. पुन्हा व्हाय जर WH टाईप लावलं, व्हाय, पुन्हा व्हेन, व्हेअर, विच, हुज, हाऊ, हे काय WH टाईपचे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये आपण वापरलं व्हाय. ठीक आहे, आता आपण वाक्य निगेटिव्ह करूत. त्याला आपण येऊन आपण असं म्हणू शकतो, तू माझी मदत करत नाही, तो माझी मदत नाही करतो, असं आपण कधी वाक्य म्हणतो का, नाही. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला आता क्लिअर समजलं असेल, वाय डू यू हेल्प मी, तू माझी मदत का करतो. पुन्हा ह्याला जर आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल तर असं बनवायचं, वाय डू यू नॉट हेल्प मी, तू माझी मदत का करत नाही, असं होतं. ठीक आहे, क्लिअर समजलं. आता स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या. ठीक आहे, आता ह्याचा आपण एक आणखी एक हे बघू, एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आपण आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा आणखी एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 2, ही ब्रिंग्स ॲन ऍपल, तो सफरचंद आणतो. ह्याचा अर्थ काय होतो, तो शेप, आमच्या मराठी गावठी भाषेत मध्ये सफरचंदला ऍपलला शेप, तो शेप आणतो. आता ब्रिंग्स म्हणजे काय, आणतो. ब्रिंग्स म्हणजे काय हो, आणतो. ऍपल म्हणजे काय, शेप. ही म्हणजे तो शेप आणतो. आता ह्याला जर मी प्रश्नार्थी तयार करायचा असेल किंवा ह्याचे मला जर आणखी अलग अलग ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं असेल ह्याच्यामध्ये, ठीक आहे, तर आता बघा, तर ह्याला असं बी म्हणू शकतो मी, है ना, डज ही ब्रिंग ॲन ऍपल. आता ह्याचा अर्थ काय होतो सांगा बरं, डज ही ब्रिंग ॲन ऍपल. ठीक आहे, आता ॲन कधी वापरायचं, ज्या वेळेस AEIOU हे शब्द स्टार्टिंगला असतील. ठीक आहे, ऍपल असेल, ई वरून एलिफंट असेल, आय वरून आयफोन असेल, ओ वरून ऑरेंज असेल, यू म्हणजे अम्ब्रेला असेल. ठीक आहे, तर तेव्हा वापरायचं ॲन. ठीक आहे, ॲन कधी वापरायचं, ज्यावेळेस एकच एकेरी करता असेल, तर AEIOU हे स्टार्टिंगला शब्द असतील तर त्यावेळेस वापरायचं ॲन. जसे की ॲन ऍपल, ॲन एलिफंट, ॲन अम्ब्रेला, ॲन ऑरेंज. ठीक आहे, असं. तर ठीक आहे, ह्याचा अर्थ काय होतो, डज ही ब्रिंग ॲन ऍपल, तो सफरचंद आणतो का, तो शेप आणतो का. आता ह्यालाच अजून WH टाईप मध्ये जर करायचं असेल, WH टाईप मध्ये, तर असं सिंपल ही करायचं, वाय लावायचं, वाय डज ही ब्रिंग ॲन ऍपल, तो सफरचंद का आणतो, तो शेप का आणतो. इथं पण शेवटी तो आलं का नाही, हे पण सिंपल टेन्स वाक्य. तुम्हाला असं वाक्य बनवायला यायला पाहिजे. प्रॅक्टिस करा तुम्ही. एखादी वाक्य घ्यायचं आणि त्याला आधी क्वेश्चन तयार करायचं, पुन्हा WH टाईप मध्ये क्वेश्चन तयार करायचं, पुन्हा त्याला निगेटिव्ह करायचं. ही डज नॉट ब्रिंग ॲन ऍपल, ही डज नॉट ब्रिंग ॲन ऍपल. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, डज कधी वापरायचं, डीड कधी वापरायचं, डू कधी वापरायचं. आता ही आले म्हणून इथं आपण डज वापरलो. ठीक आहे, इथं यू असं तरी यू डू नॉट ब्रिंग ॲन ऍपल असं म्हणलो असतो आपण, है की नाही. ही डज नॉट ब्रिंग ॲन ऍपल, तो सफरचंद आणत नाही असं होते, तो शेप आणतो नाही. ठीक आहे, तो शेप आणत नाही. आणि बघा आता ह्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं तयार करायचं, WH मध्ये WH चा निगेटिव्ह कसं तयार करायचा. ठीक आहे, पॉझिटिव्ह झालं, हे झालं निगेटिव्ह, काहीच नाही असं लिहायचं, वाय ही.
ठीक आहे. वाय डज ही असं लिहायचं. वाय डज ही नॉट ब्रिंग ॲन ॲपल. तुम्हाला तर डोक्याच्यावरून जाते. प्रॅक्टिस केलं का सगळं जमते. हो. तो सफरचंद का आणत नाही. वाय म्हणजे का असं होते. तो सफरचंद का आणत नाही. आता ह्याच आपण निगेटिव्ह. तो सफरचंद का आणतो. तो सफरचंद का आणत नाही. तो शेप का आणत नाही. ठीक आहे. तुम्हाला आता समजलं असेल. समजलं नसेल टेन्शन घ्यायचं नाही. मी नाही तर मी आपले 15 दिवस संपले मित्रांनो. 15 दिवसानंतर आपण प्रॅक्टिस सेशन घेऊ. 15 दिवस प्रॅक्टिस सेशन ठेवू प्रत्येक टॉपिकवर. ठीक आहे. लय वेळ चाला की. हो 20 मिनिट तरी तर संपले. आता बाकीचं मी काय तुम्हाला WH टाईप पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकवणार नाही. ते तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. एखादे मी तुम्हाला बनवून दाखवत. आता आपण सीधा जाऊ सिंपल फ्युचर टेन्स. तिसरं घेऊत आधी. सिंपल फ्युचर टेन्स. साधा वर्तमान काळ. सॉरी साधा भविष्यकाळ. ठीक आहे. ज्या वाक्याच्या शेवटी ज्या सेंटेन्सच्या शेवटी तील शब्द ऐकू येतील. आणतील येऊ असं आपण ऊ लिहू ना. येऊ खाऊ पिऊ काय ठेवू काय नाचू म्हणजे ऊ. ठीक आहे. नार नेल. ठीक आहे. म्हणजे आता कसं मी जाईल असं. ठीक आहे. तो सफरचंद आणेल. ठीक आहे. तो सफरचंद आणणार नाही. असं आपण फ्युचर टेन्स मध्ये ज्या वाक्याच्या शेवटी तील ऊ म्हणजे काय ठेवू नाचू बोंबलू डॅश 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 डॅश. ठीक आहे. शाल आणशाल तुम्ही आणचाल. आपण म्हणा का तुम्ही येताना घेऊन येचाल. तुम्ही हे करताना करचाल. ठीक आहे. तुम्ही पडचाल म्हणजे आपण फ्युचर मधलं वाक्य बोलतो. ज्या शेवटी चाल आणचाल असं शब्द येईल ते बी सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य समजायचं. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म्युला सिंपल आहे. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल. ठीक आहे. जास्त तर तुम्ही विलच यूज करा. 70% विल यूज करा. जिथे बी कुठलं का मग करता राहणार. आय वी दे वू काय का राहणार ते यू का राहणार तर विलचाच उपयोग करा. 30% मग आयचा उपयोग शालचा उपयोग आय साठीच करतात. जास्त तर आईच्या पुढे शालच लावलं जातं. बाकी जे यू दे वी ही शी इट असेल तर तेव्हा विल लावायचा. आईच्या पुढे फक्त शाल लावायचा. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्जेक्ट विल. पुन्हा त्याच्यानंतर काय राहिलो हो ऑब्जेक्ट प्लस आरपीएस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आरपीएस म्हणजे काय राहिलेला भाग. वाक्याचा राहिलेला भाग. ठीक आहे. तर आजचा ह्याचं वाक्य एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ही विल ब्रिंग ॲन ॲपल. ब्रिंग ॲन ॲपल याचा अर्थ काय होतो. तो सफरचंद आणेल. विल शब्द लागलाय का नाही. नेल मी म्हणलो का नाही नेल हो का इथं. तो सफरचंद आणेल. तो सफरचंद आणेल. आता दुसरं यू विल हेल्प मी. यू विल हेल्प मी. ठीक आहे. ह्याचा अर्थ होतो तू माझी मदत करशील. ठीक आहे. तू मदत करशील. तू मदत करशील. हे आपण सिंपल त्याला विचारलो. क्वेश्चनच्या रूपात विचारलो नाही. आपण त्याला सिंपल विचारलो किंवा तू माझी मदत करशील. ठीक आहे. तू माझी मदत करशील का असं विचारलो नाही. ठीक आहे. तर हे झालं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स काही अवघड नाही. आता आपण सीधा जो सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आता एक शालचं पण वाक्य घेऊ. राहू द्या. आय शाल गो म्हणजे मी जाईन. याचा अर्थ होतो मी जाईन. ठीक आहे. क्लिअर समजलं. आता कटाळा करायचा नाही.
हे दुसरं सिंपल पास्ट टेन्स. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अभ्यासाच्या बाबतीत जर कटाळा करत असाल तर तुम्हाला यश भेटणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला यश मिळवायचं असेल त्यासाठी हार्डवर्क करावे लागेल, त्यासाठी टाइमचा विचार करायचं नाही. एक बार अभ्यासाला बसलो तर अभ्यासच करायचं, तरच तुम्हाला यश भेटेल. एखादी तुम्हाला काम करायचं तर त्याच्यावरच जास्त फोकस करा. ठीक आहे. उगाच टाइमपाससाठी आलो, टाइमपाससाठी क्लास करलो तर असं करू नका. इंग्लिश शिकायचं असेल तर प्रॉपर इथे वेळ द्या. भले माझी क्लास मोठी होऊ द्या, मी तुम्हाला म्हणलो 20 मिनिटांमध्ये संपवेन, पण काही कारणास्तव थोडं क्लास आपली वाढते बी. ठीक आहे. मग तुम्ही समजून घेत चला. तुम्ही समजून घेतलं तर मलाही चांगलं वाटेल, तुम्हालाही फायदा होईल, दोघांचाही फायदा होईल. आता सिंपल पास्ट टेन्स हे कधी ओळखायचं वाक्य, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे हे कसं ओळखायचं. ठीक आहे. ज्या ला, तो आला, ती आली, ते आले, ला ली लो. ठीक आहे. आम्ही आलो. ठीक आहे. ज्या वाक्याच्या शेवटी ला ली ले लो असतील तर ते समजायचं सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. मी आलो. ठीक आहे. ते आले, ती आली आणि तो आला. समजलं. तो आला, ती आली, ते आले. ठीक आहे. आम्ही आलो. ज्या वाक्या शेवटी ला ली लो लो ल्या असतील ते वाक्य समजायचं सिंपल पास्ट टेन्स आहे. तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो, सिंपल समजेल तुम्हाला, आहे का नाही. तर पहिला आता याचं उदाहरण बघा. आपण काय घेऊन मित्रांनो, आता बघा. यू हेल्प मी. आता मी हेल्पड असा शब्द वापरला तर तसा वापरत नाहीत. यू हेल्प मी असं. ईडीला तेवढा जोर लावलाच नाही. आता ते इंग्रजालाच माहित, त्यांच्या त्या लोकालाच माहित. ठीक आहे. ईडीला एवढा जोर का दिला जात नाही, आर ला का जोर दिला जात नाही. जागवा, जागवारला आपण असं म्हणायला पाहिजे, जागवा. आता काय काय त्यांचे रूल असतील ते सोडून द्या. यू हेल्प मी. आता ह्याचा फॉर्म्युला राहिला का नाही. ह्याचा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस V2. ठीक आहे. याच्यामध्ये V2 येते आणि सिंपल पास्ट टेन्स, सॉरी सिंपल फ्युचर आणि सिंपल प्रेझेंट मध्ये V1 येते. ठीक आहे. जसं आता हेल्पचं हेल्पड झालं म्हणजे V2, त्याचा दुसरा प्रकार झाला. ठीक आहे. कॉलचं कॉल्ड. ठीक आहे. असं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस RPS राहिलेला भाग. ठीक आहे. यू हेल्प मी. तू माझी मदत केली, तू माझी मदत केली. ठीक आहे. ली आलं का नाही शेवटी, इथलं ली, तू माझी मदत केली. ठीक आहे. आता ह्याला आपण WH टाइप मध्ये बघू, पुन्हा ह्याला क्वेश्चन मार्क मध्ये पण तयार करू. पहिला क्वेश्चन मार्क तयार करू. डिड यू हेल्प मी. तू माझी मदत का केली. इथं डिड आला. तर मी तुम्हाला आधी सांगितलंय सिंपल पास्ट टेन्स मध्ये डिड यूज करायचं. मग ते काय करा ना, यू शी इट ही असणार, यू का असणार, पुन्हा इट का असणार, वे का असणार, दे का असणार, त्यासाठी डिड यूज करायचं. डिड यू हेल्प मी. डिड यू हेल्प मी. तू माझी मदत का केली. ठीक आहे. ज्यावेळेस आपण क्वेश्चन मार्क तयार करतो त्यावेळेस ह्याचं V2 चं रूपांतर V1 मध्ये होता, एवढं लक्षात ठेवायचं. इथे डिड लावलंय म्हणजे याचा अर्थ इथला V2 काढायचं आणि V1 मध्ये त्याचं रूपांतर करायचं. यू हेल्प मी. पण क्वेश्चन मध्ये कसं होतं की इथं V2 चं रूपांतर V1 मध्ये होतं. डिड यू हेल्प मी. ठीक आहे. ह्याचा अर्थ होतो तू माझी मदत का केली. ठीक आहे. तू माझी मदत केली का, सॉरी तू माझी मदत केली का. ली का आलं का नाही. ठीक आहे. तू माझी मदत केली का, ह्याचा अर्थ काय होतो, डिड यू हेल्प मी. तू माझी मदत केली का. ठीक आहे. पुन्हा ह्याला WH टाइप मध्ये जर क्वेश्चन विचारायचा असेल पॉझिटिव्ह मध्ये, WH च्या पॉझिटिव्ह मध्ये, तर असं विचारायचं, वाय डिड यू हेल्प मी. वाय डिड यू हेल्प मी. तू माझी मदत का केली. ह्याला फक्त इकडे वर पाठी फिरवायचं, तू माझी मदत का केली. ठीक आहे. तुम्हाला स्टार्टिंगला जड जाईल मित्रांनो, समजायला हार्ड जाईल. हे काय बोलायला की माकड तोंडाचं का समजायला, की तुम्हाला स्टार्टिंगला थोडी तकलीफ होईल, पण तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करताल ना तर तुम्हाला आरामशीर समजून जाईल. ठीक आहे. तर आता ह्याला आपण बघा आणखी दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये तयार करू. आता अजून का क्वेश्चन म्हणालो ह्याच्यावर, असं यू डू नॉट हेल्प मी. असं बेहोश, यू डिड नॉट हेल्प मी. तू माझी मदत केली नाही. यू डिड नॉट हेल्प मी.
ठीक आहे, तू माझी मदत केली नाही असं आपण म्हणू शकतो. तू माझी मदत केली नाही. तू मला बोलली नाही असं म्हणू शकतो ना आपण. यू डिड नॉट टॉक विथ मी. तू मला बोलली नाही, माझ्यासोबत बोलली नाही असं. ह्यालाच आता आपण निगेटिव्ह मध्ये जर WH मध्ये करायचं असेल, WH टाइप मध्ये वाय डिड असं. वाय डिड यू नॉट हेल्प मी. तू माझी मदत का केली नाही. तू माझी मदत का केली नाही. तुम्ही प्रत्येक वाक्य असं तयार करायचं मित्रांनो. पहिलं क्वेश्चनचा तयार करायचं, पुन्हा WH पॉझिटिव्हचं वाक्य तयार करायचं क्वेश्चन मध्ये, पुन्हा निगेटिव्ह वाक्य तयार करायचं ह्याचं नकारार्थी वाक्य. यू हेल्प मी, तू माझी मदत केली. यू डिड नॉट हेल्प मी, हे झालं नकारार्थी वाक्य तयार करायचं. पुन्हा नकारार्थीचं WH टाइप ते क्वेश्चन तयार करायचं, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला बोलण्यास मदत होईल. ठीक आहे, तर आजच्या क्लासपुरतं एवढंच. आजची क्लास तुम्हाला समजेल असं आहे का नाही. ह्याच्यापेक्षा अजून खोलून मी कसं शिकवणार तो. तर तोपर्यंत जय हिंद, जय भारत.